विषय ठरला का? बाबा करिअर गुरु आहे ना. बघा झालं झटपट तुमचं करिअर सुरू. आनंद वाटा विषय वेगळे दोन्ही निश्चल पण वाटत्या कळे. आनंद वाटा विषय वेगळे दोन्ही निश्चल पण वाटत्या कळे. कला तंत्र शास्त्राची प्रगतीची वाट धरू. गुरु 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 तुमचा करिअर गुरु. बघा झालं झटपट तुमचं करिअर सुरू. हाय फ्रेंड्स, करिअर गुरुच्या आजच्या भागात मी चित्रा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. करिअर गुरु मध्ये आपण भेट देतोय पुण्यातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विविध कॉलेजेसना. आजच्या भागात आपण भेट द्यायची आहे याच संस्थेच्या नर्सिंग कॉलेजला. बहुतेक मुलींना नर्सिंग हे क्षेत्र आवडतं. मुलींमध्ये उपजतच असणारी मातृवृत्ती, सेवाभाव आणि आपुलकी या गुणांच्या आधारे नर्सिंग मध्ये एक चांगलं करिअर करता येऊ शकतं. आणि वैद्यकीय क्षेत्रात असं करिअर करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेनं. आज आपण भेट देणार आहोत याच संस्थेच्या बकुल तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या कॉलेजला. आज आपण आलोय महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बकुल तांबट इन्स्टिट्यूट फॉर नर्सिंग एज्युकेशन या कॉलेजमध्ये. या कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर मीना गणपती यांच्याशी आता कॉलेज बद्दल अधिक बोलूयात. वेलकम टू महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, Bakul Tambet Institute of Nursing Education. From the service viewpoint, we thought we should start a nursing college where middle class women and people from lower middle class will get त्यांना ते प्रोफेशनल कोर्स करायला एक मौका मिळेल म्हणून एक नर्सिंग कॉलेज आम्ही सुरू केलं. आमच्या मोटिवेशन और आमच्या इंटेंशन और विजन और मिशन स्टेटमेंट आहे एक असा वुमन, यू क्रिएट अ वुमन इज कॉन्फिडेंट, केअरिंग अँड कॉम्पिटंट ॲज अ नर्सिंग प्रोफेशनल ऑफ इंटरनॅशनल रिप्यूट. मीन्स इथून अभ्यास करून this woman who is a professional nurse can work throughout the world confidently with a good attitude and competency. Competency means she can work in any area with skills, attitude and knowledge. And mainly for social aspect of it, health is very important subject. So health sector la me a course we wanted to branch out into professional education in health. And being women oriented institution, nursing is the best option, best field to enter into and venture into. So त्याच्यामुळे 2000 August we started with nursing college and we proceeded हळूहळू आम्ही आता 6 programs, so all the programs in nursing आम्ही इथं रन करतो. नर्सिंग म्हणजे वैद्यकीय व्यवसायाचा खरा पाठीचा कणा किंवा बॅकबोन आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये जेवढी मेडिकल कॉलेजेस, डॉक्टर्स बनवणारी कॉलेजेस आहेत त्यापेक्षा खूप कमी नर्सिंग कॉलेजेस आहेत. आणि खरी वस्तुस्थिती आवश्यकता याच्याबरोबर उलटी आहे. कारण पेशंटसाठी डॉक्टर्सपेक्षा नर्सेसची आवश्यकता जास्त असते. आणि दिवसभर पेशंटपाशी नर्स थांबते, डॉक्टर फक्त थोडा वेळच तिथे घालवतात. आणि या नर्सिंग व्यवसायाला कमी माणसं असल्यामुळं सगळीकडे अडचणीची स्थिती सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला दिसते. त्याच्यामध्येच खूप नर्सेस परदेशी जातात, अधिक शिक्षणासाठी पुढे MSc PhD करायला जातात. त्यामुळे सगळ्या हॉस्पिटलना चांगल्या नर्सेसची उणीव असणे आणि त्याचा हॉस्पिटलच्या दर्जावर परिणाम होणे हे आम्ही सगळीकडे पाहतो. त्यातून 2000 साली ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी एकत्र येऊन बकुळ तांबट नर्सिंग कॉलेजची स्थापना केली. आणि आता गेल्या 12 वर्षामध्ये हे नर्सिंगचं कॉलेज खूपच मोठं झालेलं आहे. There is a balance of cognition, conation and affect. That equilibrium gives a mental health of an individual. So various things you have seen in general psychology, that may be the behavioral aspects, various psychological theories. You might have seen the complications also, the abnormalities in the form of perceptual disorders, then conflict management, and also the cognitive aspect. That is nothing but the psychiatry or a psychiatric nursing deals with.
नर्सिंग अर्थात रुग्णांची सेवा, ही सेवा करण्याची प्रॅक्टिस डेमो मॉडेलवरती दिली जाते. याच डेमो मॉडेलचा डेमो आता आपण बघायचा आहे. I'll be showing you the procedure of eye care today on a neonate. करिअर गुरु मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूयात काही क्षणातच. ब्रेक नंतर करिअर गुरु मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण माहिती घ्यायची आहे या नर्सिंग कॉलेजमध्ये कुठले कुठले कोर्सेस शिकवले जातात आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असते. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या 6 कोर्सेससाठी ऍडमिशन घेता येते. त्यातला पहिला आहे ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी. हा 1.5 वर्षांचा कोर्स आहे. यासाठी 10वी 45% पास होणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा आहे 16 ते 35 वर्षे. दुसरा कोर्स आहे GNM म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. हा 3.5 वर्षांचा कोर्स आहे. यासाठी सुद्धा 12वी पास होणं गरजेचं आहे आणि सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या 3ही फॅकल्टी यासाठी चालणार आहेत. 45% मार्क्स मिळणं गरजेचं आहे कमीत कमी. हे दोनही कोर्स महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल अप्रूव्ड आहेत. तिसरा कोर्स आहे बेसिक BSc नर्सिंगचा, जो 4 वर्षांचा कोर्स आहे. यासाठी 12वी सायन्स होणं गरजेचं आहे आणि TCB ग्रुपमध्ये कमीत कमी 45% मार्क्स मिळणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि 40% मार्क्स मिळणं गरज आहे रिझर्व्ड कॅटेगरीसाठी. आणि अदर एंट्रन्स किंवा कॉलेज लेवलला काही एंट्रन्स असतात त्याही देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा कोर्स आहे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग. हा जनरल नर्सिंग मिडवायफरी कोर्स नंतर करण्याचा कोर्स आहे. यासाठी जनरल नर्सिंग नंतर रजिस्ट्रेशन नंतर 1 वर्ष एक्सपिरियन्स महत्वाचा आहे आणि जनरल नर्सिंगसाठी कमीत कमी 50% मार्क्स मिळणं देखील गरजेचं आहे. हा कोर्स आमच्या कॉलेजमध्ये 2 वर्षांसाठी पार पाडला जातो. 5वा कोर्स आहे हा MSc नर्सिंगचा कोर्स आहे. हा बेसिक BSc किंवा पोस्ट बेसिक BSc नंतर करण्याचा कोर्स आहे. यासाठी सुद्धा AMU PMDC ची एक्झाम देणं, एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. हा 2 वर्षांचा कोर्स आहे. यासाठी आमच्याकडे 3 स्पेशालिटीज आहेत. त्यामध्ये मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर ऑब्स्टेट्रिकल नर्सिंग आणि सायकॅट्रिक नर्सिंग. नंतर आहे PhD नर्सिंग, जो ह्या वर्षी सुरू करण्यात आलेला कोर्स आहे. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, बेसिक BSc नर्सिंग आणि PhD नर्सिंग हे 3ही कोर्स महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अप्रूव्ड आहेत. याशिवाय INC सुद्धा अप्रूव्ड आहेत. नर्सिंगचा कोर्स हा मेडिकलशी रिलेटेड आहे. त्यामुळे नर्सिंग कोर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला मानवी शरीरातल्या अवयवांची माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. यासाठीच या कॉलेजमध्ये ह्युमन अॅनाटॉमीचं एक सुसज्ज असं म्युझियम आहे. नर्सिंग हे मेडिकल प्रोफेशन असल्यामुळे मुलींना शरीराबद्दलचे सगळे ऑर्गन्स आणि त्याचं फंक्शनिंग माहिती असणं अतिशय गरजेचं असतं आणि म्हणूनच क्लिनिकलला जाण्याआधी त्यांना बॉडीमध्ये काय ऑर्गन्स आहेत आणि ते कसे फंक्शन करतात हे या म्युझियम मध्ये शिकवलं जातं. नर्सिंग प्रोफेशन किंवा नर्सिंगच्या स्टुडंट्स ह्या पेशंटवर केअर देण्याचं काम करतात आणि त्यामुळेच क्लिनिकल एक्सपिरियन्स अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून हा क्लिनिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी आमच्या स्टुडंट्स एरंडवण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जातात. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे अतिशय नावाजलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथं ज्या प्रशिक्षित नर्सेस आहेत त्यांना पहिल्यापासूनच जास्त चांगल्या क्वालिटीचं काय हॉस्पिटल केअर, पेशंट लोड आणि नवीन अद्ययावत तंत्रज्ञान ह्याचं शिक्षण मिळाल्यामुळं त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्याच बनलेल्या नर्सेस आहेत. बाकी बऱ्याच ठिकाणी काय होतं की नर्सेसना शिक्षण मिळतं ते कमी प्रतीच्या रुग्णालयात मिळतं आणि मग त्या एकदम कामाला चांगल्या ठिकाणी जातात. दुसरा फायदा असा झाला की त्या काम करत असताना
त्यांची ॲटिट्यूड सुधारणं किंवा त्यांच्यातले गुण हेरून त्यांचे चांगले नर्स म्हणून त्यांना पुढे मार्गदर्शन करणं हे आम्हाला या कॉलेजमुळे शक्य झालं. आणि गेली अनेक वर्ष महर्षी कर्वे कॉलेजचं पासिंग 100% आहे. नर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सिटीत पहिल्या येत आहेत, स्पोर्ट्समध्ये नाव कमावत आहेत आणि रुग्णालयाचा दर्जासुद्धा त्यामुळे जास्त चांगला सुधारत चालला आहे. मी महर्षी श्री शिक्षणची स्टुडंट आहे. पण पास आउट झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये 2 इयर्स मी काम केलं. इथे आल्यानंतर ICUमध्ये मला COPD, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पेशंट, MIचे पेशंट आणि प्लास्टिक ॲनिमिया, व्हेंटिलेटर, सिरिंज पंप, ECG मशीन, आणखी HFO असे काही इन्स्ट्रुमेंट शिकायला भेटले. हे सगळे एक्सपिरियन्स आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इथे करावेच मिळतात. आमच्या नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी यांना शिक्षण चालू असतानाच अनेक गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात, अनेक उच्च शिक्षित डॉक्टरांबरोबर इंटरॅक्शन करायला मिळते आणि त्यामुळे त्या जेव्हा पुढे आमच्याकडे नोकरीसाठी येतात त्यावेळेस त्या आम्हाला लक्षात येतं की त्या 2 पावलं पुढेच असतात इतर नर्सेसच्या तुलनेमध्ये, कारण की शिक्षण चालू असतानाच त्यांना इतकं काही शिकायला मिळालं असतं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग स्टुडंट ज्या आमच्याकडे प्रॅक्टिकलसाठी येतात त्यांना प्रॅक्टिकल थिंग्स इथे शिकायला मिळतात. ज्या प्रोसिजर्स लाईक इंजेक्शन्स, IV इन्फ्युजन, व्हायटल पॅरामीटर घेणं किंवा राईल स्ट्रीप इन्स्टलेशन करणं, ह्या प्रोसिजर्सच्या सगळ्या डमीवर ज्या शिकतात त्या डमीवरच्या प्रोसिजर ॲक्च्युअल पेशंटवरती कशा करायच्या ह्या त्या इथे येऊन शिकतात. शिवाय त्यांना वेगवेगळ्या डिसीजचे पेशंट बघायला मिळतात, लाईक फिवर, ॲबडोमन पेन, सर्जरी, ऑल टाईप ऑफ सर्जरी, कार्डियक पेशंट्स, पिडॅटिक पेशंट्स, ओल्ड एज पेशंट. ह्या पेशंट्सवरती ॲक्च्युअल प्रोसिजर करताना काय डिफिकल्टीज येतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या हे त्यांना ताबडतोब शिकायला मिळतं. शिवाय पेशंटची बेसिक नर्सिंग केअर काय असते हे त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे फर्स्ट इयरपासून 3rd इयरपर्यंत त्यांना सगळ्या प्रोसिजर त्यांना इथे शिकायला मिळतात. शिवाय त्यांच्याबरोबर त्यांचं टीचर्स असतात. शिवाय आम्ही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या येतात म्हणजे वॉर्डमध्ये काम करताना कसं काम करायचं, पेशंटशी कसं बोलायचं, रिलेटिव्हशी कसं बोलायचं, हेल्थ एज्युकेशन कसं द्यायचं हे स्टुडंटना आम्ही इथे शिकवतो. त्यामुळे त्यांना जास्त एक्सपिरियन्स चांगला मिळतो. म्हणजे त्या जेव्हा शिकून पूर्ण त्यांचं ट्रेनिंग जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते ॲज अ फुल ट्रेन स्टाफ नर्स म्हणून इफिशियंटली काम करू शकतात, कारण त्यांना लाईव्ह एक्सपिरियन्स असतो. पेशंटसोबत काम करण्याचा लाईव्ह एक्सपिरियन्स त्यांना मिळतो. समाजसेवा करण्याची प्रेरणा ज्यांनी आपल्या 105 वर्षांच्या आयुष्यात दिली त्या भारतरत्न महर्षी कर्वे यांची ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि त्याचं हे नर्सिंग कॉलेज याबद्दल आपण अधिक जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर करिअर गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवासाठी दीनानाथ मंगेशकरमध्ये आणण्यात येतं. यामध्ये प्रामुख्याने ANM पासून तर ANM, GNM, BSc नर्सिंग, MSc नर्सिंग आणि PhD नर्सिंग किंवा विविध प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांना विभागलं जातं. यामध्ये विद्यार्थ्यांना बेसिक केअरपासून ते मल्टीस्पेशालिटी, त्यामध्ये ICU असेल, जनरल वॉर्ड असेल, गायनेकोलॉजिकल वॉर्ड असेल, पिडियाट्रिक असेल, NICU असेल आणि रिसर्च MSc विद्यार्थ्यांसाठी सेपरेट सोय रिसर्चसाठी करण्यात आलेली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा संगम साधण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नॉलेज हे अतिशय परफेक्ट होईल, ते कुठेही त्यांना कमतरता भासणार नाही. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी कॉलेज आणि हॉस्पिटल सदैव तत्पर असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे नर्सिंग कॉलेज हा हॉस्पिटलच्या यशातला एक महत्त्वाचा घटक आहे आणि अधिकाधिक चांगल्या शिकलेल्या घरातल्या मुली ज्यांना जास्त चांगले इतर करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या यामुळे नर्सिंगकडे वळायला लागल्या.
As you have seen the clinical experience at Dinanath Mangeshkar, as a student, when you come to Maharishi Karve Sri Shikshan Sanstha's Nursing College, you will be exposed right from first year to till completion of your course to good clinical experience as well as excellent theoretical experience. Our college motto is developing good, competent, professional nurses who are of international repute. So on completion of this course, not only you will get job opportunity in Pune or in Maharashtra or in India, you will get job placement anywhere in any part of the world. The reason is we are ensuring an excellent practical experience, ensuring good theoretical experience, and ensuring good personality development. Our motto of the Sanstha is Women's Empowerment. Keeping that in mind, in line with that, Maharishi Karve Nursing College gives excellent education. So I request all the students who are aspiring to be nursing students come to our college and have a good experience. या संस्थेच्या सर्व विद्यार्थिनींसाठी सर्व सुविधांनी युक्त हॉस्टेल, तंदुरुस्तीसाठी जिम, संस्थेच्या आवारातच उत्तम मेस, मुलींच्या सुदृढतेसाठी एक मोठं प्लेग्राऊंड या सर्व सुविधा आहेत. वाव, नर्सिंग कॉलेजचा हा परिसर बघून मी तरी भारावून गेलीये आणि माझी खात्री आहे हा एपिसोड बघितल्यानंतर इथंच येण्याचं तुमच्यापैकी अनेक जणींनी फायनलही केलं असेल. एक नर्स म्हणून रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ देणारं हे टॉनिक तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आता गरज आहे ती योग्य प्रशिक्षण घेण्याची आणि त्यासाठी हे कॉलेज आहेच ना. करिअर गुरु मध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात एका नवीन कॉलेजमध्ये. तोपर्यंत स्टे कूल अँड स्टे फिट.